जैसलमेर। उद्या राजनाथ सिंह सीडीएस सोबत बैठक घेणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, राजनाथ सिंह यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख जे आहेत त्यांची बैठक होईल। राजनाथ सिंह प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि प्रत्येक माहिती जी आहे ते पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवतात। राजनाथ सिंह यांच्यासोबत तिन्ही दलाचे प्रमुख हे उपस्थित राहतील। आजही पंतप्रधान मोदींसोबत त्यांची बैठक झाली। उद्याही सीडीएस सोबत राजनाथ सिंह यांची बैठक होणार आहे। राजनाथ सिंह यांच्यासोबत तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आजही तब्बल 2 तास ही बैठक झाली। एक महत्त्वाची बातमी, बलुचिस्तान कडून पाकिस्तानी चौक्या ज्या आहेत त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत। 5 चौक्यांवर बीएलए कडून पाकिस्तानी सैन्यांच्या 5 चौक्यांवर हल्ला करण्यात आलेला आहे। बलुचिस्तानचा पाकिस्तानच्या 5 चौक्यांवर हल्ला, पाकिस्तानच्या क्वेटा, उतहल आणि सोहबतपूरमध्ये हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानच्या पंचपूरवर सुद्धा बलुचिस्ताननं हल्ला केलेला आहे। त्यांच्या 5 चौक्या यांच्यावर हल्ला करत त्यांना नेस्तनाबूत केलेला आहे। पाकिस्तानकडून भारताच्या 26 शहरांवर आज ड्रोननं हल्ल्याचा प्रयत्न, 4 राज्यांमधील 26 शहरांवर पाककडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। भारतीय सैन्यानं पाकचा ड्रोन हल्ला हाणून पाडलेला आहे। मिसाईलनं हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते सुद्धा भारतीय सैन्यानं हाणून पाडलेले आहेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमची कमाल म्हणावी लागेल। नापाक हल्ले करून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलेला आहे। ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आवाहन केलेलं आहे दोन्ही देशांना की संघर्ष हा मिटवला गेला पाहिजे आणि असं म्हणत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवरची डोनाल्ड ट्रम्प यांची ही पहिली प्रतिक्रिया, भारतीय सैन्यानं पाकचा ड्रोन हल्ला जो आहे तो हाणून पाडलेला आहे। कालपासून भारत पाकिस्तानमधला तणाव हा चांगलाच वाढलेला आहे। त्याला कारण म्हणजे पाकिस्तानकडून ड्रोननं हल्ले केले जात आहेत, मिसाईलनं हल्ले केले जात आहेत, नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे, धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जात आहे, एअरबेसला टार्गेट केलं जात आहे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणं हे फार गरजेचं आहे। फारच सक्षम आहे भारताची एअर डिफेन्स सिस्टीम, ही पुन्हा एकदा सक्रिय आहे, सक्षम आहे, दाखवून देण्यात आलेला आहे आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे प्रत्येक हल्ले जे आहेत ते परतवून लावलेले आहेत। प्रत्येक ड्रोनचा हल्ला, प्रत्येक मिसाईलचा हल्ला परतवून लावलेला आहे। जम्मू एम्स हॉस्पिटल जवळ पाकिस्तानी ड्रोन सध्या दिसलेला आहे। एम्स हॉस्पिटल जवळ पाकिस्तानी ड्रोन दिसलेला आहे आणि आता या संदर्भात पुढील कारवाई देखील सुरू आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान चांगलाच बिथरलेला आहे। जैसलमेर शहरात पुन्हा सायरन वाजायला सुरुवात झाली। यावेळी नागरी वस्त्या, धार्मिक स्थळ आणि एअरपोर्ट हे पाकचे टार्गेट होते। 26 शहरांमध्ये पाक